नमस्कार मित्रांनो आणि मुलांनो, आज आपण इयत्ता 8वीचे मराठी विषयाचे 7वे धडा नाथवंडांस पत्र या पाठाचे अध्ययन करणार आहोत। चला आपण बघूया। नंदू नाटेकर 1933 इस वर्ष में इनका जन्म हुआ। हे भारताचे माजी बैडमिंटन राष्ट्रीय विजेते आहेत। ये भारत के राष्ट्रीय बैडमिंटन के विजेता हैं। नाटेकर यांनी भारतासाठी 15 वर्षाच्या कारकिर्दीत 100पेक्षा अधिक राष्ट्रीय आणि अंतर्राष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत। भारत की तरफ से उन्होंने 15 साल खेला बैडमिंटन में और इनको 100 से अधिक राष्ट्रीय और अंतर्राष्ट्रीय पुरस्कार मिले हुए हैं। त्यांनी एकूण 6 वेळा मेन्स सिंगल नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मेन्स डबल नॅशनल चॅम्पियनशिप मिळवून एकूण 6 वेळा आणि मिश्र दुहेरी राष्ट्रीय स्पर्धेत 5 वेळा विजेतेपद मिळवले आहे। 1961 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्काराने सम्मानित करण्यात आले आहे। 1961 में इन्हें अर्जुन पुरस्कार से सम्मानित किया गया। प्रस्तुत पाठातून लेखकाने निसर्ग सानिध्यात गेलेले समृद्ध बालपण, बैडमिंटनची आवड, सातत्यपूर्ण परिश्रम आणि यातून संपादित केलेले उज्ज्वल यश या गोष्टीविषयीचा संवाद पत्र रूपाने आपल्या नातवंडांशी साधला आहे। प्रस्तुत पाठात आजी आजोबांची पत्रे या पुस्तकांतून घेतला आहे। इस पाठ में प्रकृति के नज़दीक उनका जो समृद्ध बचपन, बैडमिंटन के प्रति उनकी रुचि, हमेशा संघर्ष करने की वृत्ति इसमें लिखा गया है। उज्ज्वल यश इस विषय पर को संवाद पत्र रूप में अपने सगे संबंधियों को संबोधित करते हुए लिखा गया है। प्रस्तुत पाठ यह जो पाठ है आजी आजोबांचे पत्र, आजी आजोबा के पत्र, इस पुस्तक से लिया गया है। प्रिय उद्धव, मेघा, मिहिका व जानवी, अनेक आशीर्वाद। प्रिय मेघा, मिहिका व जानवी, बहुत सारा आशीर्वाद। कितीदा तरी मनात येते की तुम्हा चौघाबरोबर बसून तुमच्याशी मनसोक्त गप्पा माराव्यात। बहुत बार मन में आता है कि तुम चारों के साथ बैठकर अपने मन का खूब गप्पा मारे। मी माझे बालपण कसे घालवले, मैंने अपना बचपन कैसे बिताया ये तुम्हें बताएं। माझी शाळा कॉलेजातले दिवस कसे होते, मेरा स्कूल, शाला और कॉलेज का दिन कैसा था ते सांगावे, वो बताऊं। आणि पुस्तकों से मित्रों से व शिक्षकाकडून मी काय आणि कसे शिकलो, इन लोगों से, शिक्षकों से, पुस्तकों से मैंने क्या किया और कैसे सीखा ते सांगावे। आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझ्या आई वडिलांकडून, तुमच्या पणजोबांकडून त्यांच्या मायेतून मी काय शिकलो हेही तुमच्याशी बोलावे। माने मैं अपनी माँ और अपने पिता की छत्रछाया में मैंने क्या क्या सीखा, ये सब तुमसे बताने की इच्छा है। पण प्रत्यक्षात तुमच्याशी बोलताना मोकळेपणाने मनासारखे बोलता येतेच असे नाही, म्हणून वाटले की तुम्हाला हे पत्र लिहावे। तो हमने सोचा कि इस तरह से अगर हम नहीं बोल पा रहे हैं, मनासारखे बोलता येतेच असे नहीं हो पा रहा है, तो हम तुम्हें
पत्र के द्वारा ही लिखकर बता दें। मी शिकायला सांगलीला होतो। मैं सांगली में सीखने के लिए था। सांगली हे महाराष्ट्रातले एक गाव आहे। सांगली हे महाराष्ट्र का एक गाव है। आमच्या शाळेला खूप मोठे मैदान होते आणि त्याजवळ एक बाग होती। हमारे विद्यालय में एक उसके पास एक बाग थी। आम्ही तिथे मनसोक्त खेळायचो, हुंड द्यायचो, झाडांवर चढायचो, पाऊस आला की त्याचे चिंब भिजायचो। निदान सुट्टीमध्ये तरी तुमच्या मोठ्या शहरांमधून बाहेर पडून थंड हवेच्या गिरीस्थानांवर किंवा छोट्या गावी गेले पाहिजे। पक्ष्यांचे चिवचिवडे, नवे न्हाळणे, तसेच जंगलातील विविध पशूंचे आवाज ऐकणे हा मोठा मजेशीर अनुभव असतो। मोकळे आकाश, खुला आकाश, वाहती नदी, वहती हुई नदी आणि झाडे और पेड़ आपल्यासाठी गमतीच्या नजरात आणत असतात। ये हमारे लिए मज़े के दृश्य थे। त्याची मजा तुम्ही लुटली पाहिजे। यह आनंद तुम्हें भी मिलना चाहिए। माझ्यापुरते बोलायचे तर मी अभ्यासामध्ये काही फारसा चांगला नव्हतो। मुझे ये भी बताना है कि मैं पढ़ने लिखने में बहुत अच्छा नहीं था। मला खेळायला मात्र आवडायचे आणि बॅडमिंटन आवड मला लहान वयातच लागली असती। मुझे खेलना ज़्यादा पसंद था। बैडमिंटन खेलना मुझे बचपन से ही पसंद था। वयातच लागली होती। निरनिराळे चषक व ढाळी घेतले। माझी कितीतरी फोटो तुम्ही पाहिले आहेत ना। बहुत सारे पुरस्कार, बहुत सारे चषक, ट्रॉफी लिए हुए तुमने हमारे फ़ोटो बहुत सारे देखे हैं। सातत्याने परिश्रम करूनच, हमेशा नियमित सतत परिश्रम करके मी विजेता खिलाड़ू हो शकलो। मैं विजेता खिलाड़ी बना। आंतरराष्ट्रीय सामन्यात आपल्या देशाचे मी प्रतिनिधित्व केले। मला अर्जुन पुरस्कार मिळाला। अपने देश का प्रतिनिधित्व मैंने अंतर्राष्ट्रीय स्तर पे किया, मुझे अर्जुन पुरस्कार मिला। तुम्ही कोणता ना कोणता खेळ खेळायलाच पाहिजे। तुम्हें भी कोई ना कोई खेल खेलना चाहिए। मग तो क्रिकेट, टेनिस, बैडमिंटन असा तुम्हाला जो कोणता आवडत असेल तो खेल असू दे। जो भी तुम्हें खेल अच्छा लगता हो वो खेल खेलो। खेल खेळण्यामुळे आपल्या आयुष्यात शिस्त येते। खेल खेलने से अपने जीवन में अनुशासन आता है। कोणत्याही प्रसंगाचा सामना कसा करायचा, किसी भी प्रसंग का सामना कैसे करना है, अगदी हरावे लागले तरी कसे हरायचे ते खेळ आपल्याला शिकवतात। जिंकलो तर जिंकण्याचा आनंदही मिळवून देतात। जीतते हैं तो जीतने का आनंद भी मिलता है। प्रत्येकाने दररोज थोड़ा व्यायाम केलाच पाहिजे और प्रत्येक को प्रतिदिन थोड़ा व्यायाम भी करना चाहिए। मला वेळ नाही ही सबब सांगू नका। मुझे टाइम नहीं मिलता ऐसा मत कहो। वेळ नाही म्हणून जेवण करायचे राहते का? समय नहीं है इसका मतलब क्या खाना नहीं खाओगे? दोन्ही जेवणासाठी कसा बरोबर वेळ मिळतो? दोनों बार खाने के लिए कैसे टाइम मिल जाता है? मी म्हणतो ते पटते का तुम्हाला? जर काहीच व्यायाम झाला नसेल तर आज वयाच्या 66 वर्षीसुद्धा मला जेवासे वाटत नाही। तुम्ही जसे मोठे व्हाल, शाळेतून कॉलेजात जाल तसतसा तुम्हाला कमीच वेळ मिळणार आहे। पण तरी तुम्ही व्यायामासाठी तास 2 तास काढलेच पाहिजेत। मग तो व्यायाम खुल्या मैदानावरील असो, एखाद्या क्लबातील असो किंवा व्यायामासाठीच असलेल्या जिम मधला असो। कहीं भी खुले मैदान में भी व्यायाम कर सकते हैं और जिम में भी किया जा सकता है। आयुष्यातील प्रत्येक गोष्ट शाला कॉलेजामध्ये शिकवून येत नसते। देखो, अपने जीवन में प्रत्येक बात, प्रत्येक चीज़ स्कूल और कॉलेज में नहीं सीख सकते, है कि नहीं? म्हणून तुम्ही जसे मोठे व्हाल तसे तुम्ही आपले स्वतःचे शिक्षक व्हा। टेनिसमध्ये एखादा चेंडू रेषेच्या आत आहे की बाहेर हे आपणच पडताळून पाहतो आणि त्याप्रमाणे तो खेळायचा
की सोडून द्यायच्या हे ठरवतो ना, तसेच प्रत्यक्ष आयुष्यामध्ये देखील आपल्याकरिता चांगले काय आणि वाईट काय हे तुम्हाला कळले पाहिजे. म्हणजेच तुम्ही स्वतःवर अवलंबून राहायला शिकले पाहिजे, स्वावलंबी झाले पाहिजे. आता आपण तिसऱ्या शतकामध्ये प्रवेश केला आहे. संपर्कामध्ये दळणवळण आणि संदेश वाहनाचा आवाकाही वाढत आहे. आता आपल्या घरी बसलेल्या जागी हवी ती माहिती तुम्हाला ईमेल आणि इंटरनेटद्वारे मिळू शकते. तरीही तुमच्या मित्रांशी तभी भी तुम अपने मित्रांशी व कुटुंबियांशी असलेला आपला व्यक्तिगत संपर्क तुटू देऊ नका. अपने संबंधी मित्रों से अपना व्यक्तिगत संपर्क टूटने नहीं दें. या 90 सहस्त्रकासाठी तुम्हाला माझ्या शुभेच्छा. सप्रेम तुमच्या आजोबा.